प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। 22 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणि महाराष्ट्राच्या वर्षा बंगल्यावर एक अभूतपूर्व असं घडलं। अभूतपूर्व घटना घडली। काय होती ती अभूतपूर्व घटना? मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकीय इतिहासामध्ये, महाराष्ट्रात आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जितके कोणी मुख्यमंत्री बनले त्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये जे कधी घडलंच नाही ते महाराष्ट्राच्या वर्षा बंगल्यावर 22 सप्टेंबर 2024 रोजी घडलं। एक अभूतपूर्व घटना घडली, अभिमानास्पद घटना घडली। प्रत्येक बौद्धांची मान अभिमानाने उंचावेल अशी घटना घडली। होय, ती घटना म्हणजे महाराष्ट्राच्या वर्षा बंगल्यामध्ये, महाराष्ट्राचे वर्षा बंगला म्हणजे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान। संपूर्ण देशामधील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानांचे नाव लोकांना माहित नसतील, परंतु वर्षा बंगला हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे हे मात्र संपूर्ण भारतीयांना माहिती आहे। वर्षा बंगला संपूर्ण देशात प्रसिद्ध असा बंगला आहे। ह्याच बंगल्यावरती एक अभिमानास्पद गोष्ट घडली। 22 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या घरातला टीव्ही ज्या वेळेला आपण लावला त्यावेळेला त्या टीव्हीवर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि हा जयघोष, हा महामंत्र ऐकायला येत होता। आणि हा जयघोष जिथून ऐकायला येत होता ते स्थान होतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणारे वर्षा बंगला। या वर्षा बंगल्याच्या हिरवळीवरून हा जयघोष ऐकायला येत होता। मित्रांनो, महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांचा तो वर्षा बंगला। या वर्षा बंगल्यावरती जे कधी आतापर्यंत घडलं नव्हतं ते घडत होतं। बौद्ध भिक्खूंना त्या ठिकाणी चिवर दान देण्यात येत होतं, बौद्ध भिक्खूंना तिथं भोजन दान देण्यात येत होतं, बौद्ध भिक्खूंना तिथं धम्मदान देण्यात येत होतं। आतापर्यंत आपण पाहिलं अनेक बंगल्यांवरती कर्मकांड चालतात, परंतु वर्षा बंगल्यावर त्या दिवशी मात्र विज्ञानवादी बुद्धत्वाची कास धरल्या जात होती। एकनाथ शिंदे हे धर्माने जरी बौद्ध नसले, बौद्ध धम्मीय नसले, तरी ते विचारांनी मात्र बौद्ध आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। मित्रांनो, एकनाथ शिंदे हे नेहमी बौद्ध धम्मीयांच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात, बौद्ध धम्मीयांच्या सोहळ्यामध्ये ते नेहमी सहभाग नोंदवतात। आता मला वाटतंय एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिलच्या काहीतरी 5 तारखेला ठाण्यामध्ये 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये देखील ते सहभागी झाले होते। बौद्ध धम्माच्या विचारांशी एकनाथ शिंदे आपलं नातं सांगू पाहतात। एकनाथ शिंदे माग त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणाले होते की कर्मकांडाची जगाला गरज नाही, भारताला कर्मकांडाची आवश्यकता नाही, भारताला फक्त आणि फक्त बुद्धांच्या विचारांची गरज आहे, बुद्धाची गरज आहे। जिथं बुद्ध पेरले तिथं बाबासाहेब उगवतात, एकनाथ शिंदे यांचे ते वाक्य। जिथं बुद्ध पेरले तिथं बाबासाहेब उगवतात असं म्हणणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, 2 वेळा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भारतातले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आपण आपल्याच बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालतोय हे त्यांनी दाखवून दिले अगदी कृतीमधून। कल्याण पूर्वेतील ड वार्डा समोर असणाऱ्या
भूखंडावर मैदानावर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याणकरांना अभिमान वाटेल, कल्याण शहराची शान ठरेल अशा पद्धतीचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राची उभारणी केली. सुमारे 21 कोटी रुपये निधी त्या ज्ञान केंद्रासाठी त्यांनी वापरला. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्या ज्ञान केंद्रावरती उभा केला. आतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाला स्पर्श करणारे आणि बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाची गाथा सांगणारे भव्य असं दालन उभं आहे. डॉक्टर बाबासाहेबांची संघर्षाला जगासमोर मांडण्यासाठी जागोजागी चित्र रूपानं बाबासाहेबांचा इतिहास कोरून ठेवला, लिहून ठेवलाय. असे पिता पुत्र जे बौद्ध धम्माशी आपलं नातं सांगू पाहतात, वैचारिक नातं सांगू पाहतात, ते पिता पुत्र बुद्ध भूमीमध्ये बुलडोजर चालवतील का असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. वर्षा बंगल्यावरील बौद्ध धम्मियांचा वर्षावास ते बुद्ध भूमीतील बुलडोजर हा प्रवास तसा शक्य आहे का? जो व्यक्तीवरती बौद्ध धम्मियांचा वर्षावास घालतो त्या व्यक्तीचा मुलगा बुद्ध भूमीमध्ये बुलडोजर फिरवणार काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मित्रांनो, विकास प्रत्येकाला हवा. विकासाची गंगा आमच्या शहरातून गेली पाहिजे हे प्रत्येकाला वाटतंय. तशी ती विकासाची गंगा कल्याण शहरातून जात असेल तर कल्याणकरांचा त्याला ना असण्याचा प्रश्नच येत नाही. कल्याणकरांचा त्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबाच मिळेल. परंतु काही गोष्टी करताना काही गोष्टींचं तारतम्य बाळगल्या गेलं पाहिजे आणि ते तारतम्य महानगरपालिकेकडून बाळगलं गेलं नाही. महानगरपालिकेने मोठी घोडचूक त्या ठिकाणी केली. तिथे असणाऱ्या बुद्ध भूमीतील बुद्ध मूर्ती त्यांनी हटवली. ठीक आहे, त्या बुद्ध मूर्तींना काही बाधा होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश असेल, परंतु संदेश मात्र जनतेमध्ये वेगळा गेला. आणि त्यावेळेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आंबेडकरी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं असं चित्र निर्माण झालं. तरी सुद्धा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक न्याय खात्याला सूचना देऊन सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या अजिंक्य तारा या शासकीय बंगल्यावरती शासकीय अधिकारी, महानगरपालिकेच्या अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि स्वतः खासदार या नात्यानं ते त्या बैठकीला उपस्थित राहिले. त्यासोबत त्यांनी आदरणीय भिक्खूगणांना सुद्धा जे बुद्ध भूमी फाउंडेशनशी संबंधित आहे ते गौतम रत्न महातेरो यांना सुद्धा त्यांनी सन्मानानं त्या बैठकीला बोलावलं. समाजाचे प्रतिनिधी म्हणून काही लोकांना त्यांनी त्या ठिकाणी पाचारण केलं आणि अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च विद्याविभूषित नातवाला संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी सन्मानपूर्वक बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं. ही सर्व नेते मंडळी, समाजातली प्रतिष्ठित मंडळी त्या बैठकीला उपस्थित होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे काही मुद्दे मांडले आणि त्या ठिकाणी बुद्ध विहार बनावं, बौद्ध स्तूप बनावं, अद्ययावत असं विद्यापीठ किंवा शाळेची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात यावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य आणि दिव्य स्मारक त्या जागेवरती उभं राहावं, 300 खाटांचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्या ठिकाणी उभारण्यात यावं, डिजिटल ज्ञान केंद्र, ध्यान केंद्र, विपश्यना केंद्र त्या ठिकाणी निर्माण व्हावं, भव्य आणि दिव्य विपश्यना केंद्र त्या ठिकाणी निर्माण व्हावं, ग्रंथालयाची उभारणी त्या ठिकाणी करण्यात यावी अशा पद्धतीनं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्या ठिकाणी सूचना मांडल्या आणि त्यांच्या त्या सूचनांना सामाजिक न्याय खात्यानं एक समर्थन देत त्या सूचना अंमलात आणण्याचं जाहीर केलं. मित्रांनो, हे असं होत असताना मधल्या काळामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आंबेडकरी जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांना प्रचंड ट्रोल समाजानं केलं.
का समाज त्यावेळेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध का चिडला होता, याच्या मागची कारण काय, याची कारण मित्रांनो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे सांगणार आहे. याला कारण कल्याण पूर्वेतीलच काही लोक आहेत ज्या अगोदरच बदनाम आहे समाजामध्ये. या बदनाम लोकांमुळे नाहक शिंदे पिता पुत्रांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अशा ह्या बदनाम लोकांना जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खड्यासारखं बाजूला फेकून दिलं, सारलं, तर मात्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दलची प्रतिमा आंबेडकरी समाजामध्ये उंचावल्याशिवाय राहणार नाही. आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी काही खासदार म्हणून प्रतिमा तयार झालेली आहे, त्या प्रतिमेला तडा जाऊ द्यायची नसेल तर स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ज्या आपल्या अवतीभोवती जे काही बदनाम लोक आहेत त्यांना दूर सारलं पाहिजे, दूर फेकलं पाहिजे, तर त्यांची जी प्रतिमा आहे ती अबाधित राहील. ते बदनाम लोक कोण, ज्यांच्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला, त्या बदनाम लोकांची उद्या आपण समाचार घेणार आहोत. त्यासाठी भीम पॅन्थर या आपल्या क्रांती वाहिनीला अवश्य सबस्क्राईब करा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.